कुठं हिंडत येत हे तुम्हाला शोध. राम राम. चला चला. बाबूराव. बाबूराव तुम्ही होय? हा. सॉरी बर का, माझं ध्यान नव्हतं, जरा गडबडीत होतो मी जरा. काय बाबूराव मग काय नवजून सध्या काय चाललंय? नाही काही नाही, आमचं काय, आमचं म्हणजे तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं एक बंगला झाला गाड्या. येतं काहीच नाही. काही नाही. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं 12 बंगले आहेत माझे. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 2 ट्रॅक्टर झाले. येतं काहीच नाही. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं बारदोनी 24 ट्रॅक्टर आहेत माझ्याकडे. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 5 एकर जमीन आहे बाबा. हे तर काहीच नाही. काहीच नाही. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं 12 पंचे 60 एकर जमीन आहे माझ्याकडे. तुमच्या कृपेनं, गावच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं माझ्याकडे एक बाप आहे. अहो तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं 12 बाप आहे तुम्हाला. नाही नाही, म्हणायची काहीच गरज नव्हती बाबूराव, म्हणायची काहीच गरज नव्हती. लगेच ध्यानात आलं तुम्ही 12चे. तुम्ही कधी पहिल्यापासून असे गायरात येत. मागच्या आठवड्यात लग्नाला गेले आणि तिथं जाऊन नाव काय घ्यावं आवचाटावणी. उगा कुणी आग्रह नाही केला तरी नाव घेतलं. म्हणले नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, शेवंताचं नाव घेतो द्या एक एक मुका म्हणले. असा मुका मार बसला तिथं जानला. बरे हे काही नाही, बायकोनी लगेच सूड घेतला, बायकोनी नाव घेऊन टाकलं. म्हणली तेंडुलकरच्या बॅटीला नमस्कार करते वाकून आणि बाबूरावचं नाव घेते 4 घडी राखून म्हणले. काय आब राहिले गावासमोर. त्या असा आबरूदार माणूस. याला काय अर्थ नाही गाड्या आबूराव. नाही नाही, कुठं तोंड काळ केलं तुम्ही. समजा गावासमोर माझी इज्जत तुम्ही घालवायले. नाही नाही, असून द्या असून द्या, गावाला सगळं माहितीये तुमचं. पण तुम्ही कुठं गेला, कुठं होता चुलखंडात? म्या हा, तुम्हाला तर माहिती संशोधन. संशोधन. आमच्या पिढी जात येते. खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, वडील, मी समजे शास्त्रज्ञच आहेत आमच्याकडे. हो, तुमच्या घराण्यात कुणी पुरुषच पायदा नाही झाला. नाही नाही, सगळे शास्त्रज्ञच पायदा झाले ना, म्हणून म्हणलं आपलं. आम्ही काय केलं असेल आबूराव? काय बरं? आम्ही एक वांग तयार केले शेतामध्ये. वांग वांग संशोधन करून. संशोधन. बर, वांग्यात वेळ घातला. हा, केवढं केवढं मोठं वांग असं. केवढं असायचं? एवढं वांग्याचं एवढं केलं असन तुम्ही? वय तिकडं. मग अजून एवढं असन वांग? त्या वांग्याला उचरायला 500 माणसं लागत येत. अरे तुझी तब्येत किती, बोलतो किती तू. वांग्याला उचलायला 500 माणसं? संशोधन संशोधन काय तुमचं? दान काय? तुम्ही कुठं बिजी होते इतके दिवस? नाही नाही, आमचं काय साधं भांड्या कुंड्याचं दुकान. आम्ही काय बिजी असायचं? आमच्या खानदानीत कोणी संशोधक नाही. सगळे आम्ही भांडे तयार करणारे. एक भगुन तयार केला आम्ही. काय कलई केली असेल त्याला? नाही नाही, 3000 लोक उचलायला लागत आहेत भगुन. अरे एक भगुन उचलायला 3000 लोक? 3000 लोक लागत आहेत. कमून एवढं मोठं भगुन तयार केलंय तू? आता तुमच्या वांग्याची भाजी कशात करायची? काय का आबूराव? हा, 2 पावलं पुढे चालतात गाड्या तुम्ही. या बघा, आमचा स्वभाव आहे तो. मांजराच्या 4 पावलानं दिल्ली गाठीतो आम्ही. असा विषय आमचा. मी मध्यंतरी काय केलं असं? काय बरं केलं? इमा हा, विमा कंपनी केली मी. कंपनीच काढली मग बर. आणि त्याचं असं आहे, हा माणूस मेला हा, की मेल्या मेल्या त्याच्या हातामध्ये चेक. होय. म्हणजे असं मेला की इथं चेक तयार माणसाच्या हातात. आगा चांगली विमा कंपनी. आम्ही एक विमा कंपनी काढली मध्ये. नाही पण एवढी स्ट्रॉंग नसेल आमची. एवढी स्ट्रॉंग नाही, चपळ आहे तुमच्यापेक्षा. सफळ आहे. आमचं विमा कंपनीचं ऑफिस 5व्या मजल्यावर आहे. आमचा क्लायंट एक दिवशी 10व्या मजल्यावर न पडला. आम्ही 5व्या मजल्यावर चेक दिला त्याच्या हातात. मग आलो
वापस. आहाहाहा. तुमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं का? हो मी लय मोठं घर बांधलंय. हा, लय मोठं घर बांधलं, लय मोठं. कसं घर बांधलं? म्हणजे एवढं मोठं घर बांधलंय म्या. हा, एके दिवशी मी अख्खी ट्रेन लपविली घरामध्ये. एवढं मोठं घर बांधलं? एवढं मोठं घर, अख्खी ट्रेन घरात लपविली. तुमचा कार्यक्रमच तसा आहे दणकेबाज. मग? मी पण एक घर बांधलं, अवघं छोटं असेल 2 रूमचं. 2च रूमच आहे. हा. पण असं मोबाईल वर बोलताना दुसऱ्या रूम मध्ये गेलं की रोमिंग लागतंय. दणकाच केला तसा. क्या बात. हो. आबूराव हा, मी गेलतो परदेशामध्ये. बर बर बर. परदेशातून येताना ना हा, ऑटोमॅटिक गाडी आणली मी. काय सांगता? कसली गाडी? ऑटोमॅटिक. होय. हा, आपल्याकडे कसं आहे, रस्त्याने चालताना खड्ड्यात रस्ते आहेत का, रस्त्यामध्ये खड्डा आहे काय बी कळत नाही खरं. पण गाडी असल्यावर नो टेन्शन. हा गाडीमध्ये बसायचं, हा बटन हा. दाबायचं की गाडी अशी मस्त खड्ड्यात. नाही, हा. खड्डे अशी बुजवीत चलती गाडी, अशी खड्डे बुजवीत 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 पुढे चलती अशी. आहाहाहा. कसं काय? मग गाडी ऑटोमॅटिक आहे. बर बर. आपल्याकडे भारनियमन लय आहे ना, हा, लोड शेडिंग. लोड शेडिंग. हा पण टेन्शन नाही, आपल्याकडे गाडी आहे ना. हा. गाडीमध्ये बसायचं, बटन दाबायचं. हेडलाईट ऑन. हे नाही हो, हा. गाडी अशी चालविताना रस्त्यावरचे लाईट आपोआप लागत चालते, कारण गाडी ऑटोमॅटिक आहे. त्या बात आहे बाबूराव. मग ऑटोमॅटिक गाडी लय दणका केला गाड्या. मग मी पण एक बारीक यंत्र केलंय, बारीकच असणार आहे ते. वेगळं केलं जरा. ह्यांच्यासारखं नाही तेच हानीत बसायचं. आपला वेगळा असतो कार्यक्रम. कुठलं यंत्र आहे? या बाऱ्याला मी मृत्यूचं मशीन तयार केलंय. काय? मृत्यू परतवून लावणार यंत्र. मृत्यू परतवून लावायचं यंत्र? हा, तसं केलंय तयार. म्हणजे काय होतंय त्याच्यात? कसं आहे बाबूराव, हा. माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे शेवट. हो हो हो. आता उद्या हा. समजा तुमची सासू मेली, कमून माझ्या सासूला मारायले तुम्ही? उदाहरणादाखल मारले. हा. सासू मेल्याचा आनंद होतो लोकांना, तुम्ही का म्हणून एवढं आरबळून चालले? उदाहरण सांगितलं कारण त्या मृत्यूच्या यंत्राचं सांगायचं. बर. शेवटी काय बाबूराव, हा. माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. हो हो हो. उद्या समजा तुमची बायको मेली. होय. बाबूराव काय चाललंय तुमचं? नाही ना, मी उदाहरणादाखल सांगितलं हो. हा, हा. म्हणजे त्या मृत्यूच्या यंत्राची महती पाठवायची म्हणून. शेवटी माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. खरंय. आता समजा उद्या उदाहरणार्थ तुम्ही मेला, मला कमून तुम्ही तुम्ही माणसं कमून मारायले, यंत्र काय आहे ते सांगा ना. तेच सांगायला लागलो. शेवटी जीवन म्हणजे पाण्यावर बुडबुड आहे, कळलं पुढं. मी मृत्यूपासून वाचायचं यंत्र म्हणजे म्हैस तयार केली. म्हणजे हे नाही कळलं, मसड आपली मसाड तयार केली. मसड. म्हैस हा, हा. अशी भारी दिसती, बर. पिक्चरच्या हिरोईन पेक्षा भारी. आहाहा. तयारच केली अशी मी. बर. म्हैसच तयार केली. हा. आता मला सांगा, हा. जेव्हा आपण मरतो हा. तेव्हा आपल्याला न्यायला कोण येतं? यमराज. आणि तो कशावर बसून येतो? रेड्यावर. मला असा रेडान यमराज दिसले हा. की माझी मसाड देणार सोडून. आता मला सांगा, हा. तो रेडा माझ्या माग येईन का त्या मासाडीच्या माग जाईन? असं मृत्यूच येईन. त्यो मसडी मागत जाणार. आबुराव. मग शोधच लावलाय तसा. आबुराव, हा, पब्लिक समोर म्या तुम्हाला मानलं गड्या, लय ग्रेट आहेत तुम्ही आबुराव. असू द्या असू द्या. शेवटी काय बाबूराव, आपण जीवाभावाचे मैत्र. हो हो आज या लातूर फेस्टिवल मध्ये लातूरकरांना हसवण्यासाठी आपण आलो. हो. शेवटी या लातूरची केवढी मोठी संस्कृती आहे. तुम्हाला मी सांगतो बाबूराव, हा. जेव्हा माणसाला भूक लागते आणि तो जेवतो हा. त्याला प्रकृती म्हणते. आणि ज्या माणसाला भूक लागली नाही तरी तो जेवतो त्याला विकृती म्हणते. पण स्वतःला भूक लागलेली असताना आपल्या ताटातलं समोरच्याला देणं याला संस्कृती म्हणते. आणि ही संस्कृती आज लातूरकरांनी जपलेली. हो. शेवटी काय, आपण या मायभूमीचे भूमिपुत्र आहेत. हो. बाबा. आपण इथं आलो, तुम्ही विनोदात माझी साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि कसं आहे, लातूरचा एखादा पॅटर्न सुरू झाला म्हणजे झालाच.
त्यामुळे लातूर फेस्टिवलचा पॅटर्न सुरू झाला.